नमस्कार. संकल्प स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर तुमच्या रिकव्हरीला आणि आरामाला आम्ही प्राधान्य देतो. म्हणूनच आम्ही शस्त्रक्रियेच्या दिवशीच गुडघ्याचे व्यायाम सुरू करतो. तुम्ही तुमच्या रूममध्ये परत आल्यानंतर लगेचच तुमच्या व्यायामाची सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचा उद्देश तुम्हाला सुरक्षित आणि प्रभावीपणे रिकव्हरीच्या प्रवासात साथ देणे हा आहे. या आहेत मिसेस रजनी. आजच त्यांच्या गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजेच टोटल नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना मी डॉक्टर सचिन पाटील आता शस्त्रक्रियेनंतर करावयाचे 4 मूलभूत व्यायाम शिकवणार आहे. ते तुम्हालाही मार्गदर्शक ठरू शकतात. यातला पहिला व्यायाम म्हणजे अँकल पंप एक्सरसाइज. ह्यात तुम्हाला हळूहळू जमेल तितका तुमच्या पायाचा पंजा वर खाली करावयाचा आहे. तसेच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पायांचे पंजे बाहेरच्या बाजूला पाडून पुन्हा सरळ करावयाचे आहेत. ह्या व्यायामामुळे पायाच्या स्नायूंची हालचाल झाल्यामुळे पोटरीच्या स्नायूच्या रक्तवाहिनीत गुठळी होण्याची शक्यता कमी होते. ह्यानंतर पुढचा व्यायाम आहे तो म्हणजे स्टॅटिक क्वाड्स. ह्या व्यायामासाठी पाय गुडघ्यातून सरळ ठेवून तुमच्या मांडीच्या स्नायूला कडक करा आणि आपल्या गुडघ्यानं बेडवर दाब द्या. 5 सेकंद धरून ठेवा, नंतर सोडा. ह्या व्यायामानं मांडीच्या स्नायूला शस्त्रक्रियेनंतर हालचालीस प्रवृत्त करण्यास मदत होते. पुढचा तिसरा व्यायाम म्हणजे बिछाण्यात राहून गुडघा वाकवणे, ज्याला हिल स्लाइड्स असेही म्हणतात. ह्या व्यायाम प्रकारात हळूहळू तुमची टाच बेडवर सरकवत जवळ आणण्याचा प्रयत्न करा. हे करताना गुडघा जमेल तितका वाकू द्या. हा व्यायाम तुमच्या सांध्याची नैसर्गिक हालचाल शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत करण्यात मदत करतो. शेवटच्या व्यायाम प्रकारात तुम्हाला बेडच्या कडेला बसून दोन्ही पाय खाली सोडावायचे आहेत. पलंगाच्या कडेला बसून गुरुत्वाकर्षणाच्या मदतीनं गुडघे काटकोनात वाकवायचे आहेत. हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या दुसऱ्या पायाचा आधार घेऊ शकता किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. गुडघ्याच्या सांध्याची हालचाल पूर्ववत करण्यासाठी आणि मांडीच्या स्नायूची ताकद वाढवण्यासाठीही व्यायाम अत्यंत प्रभावी ठरू शकतो. आता सांगितलेले सर्व व्यायाम प्रकार सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या दिवसापासून तुम्ही करू शकता. हे सर्व व्यायाम करताना जमेल तितका प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आपली स्वतःची शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच व्यायाम करावे. जमेल तसा व्यायामाचा वेळ वाढवत नेल्याने तुमचा गुडघ्याचा सांधा पूर्ववत होण्यास मदत होणार आहे, हे मात्र विसरू नका. ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांधेरोपण शस्त्रक्रियेच्या 3ऱ्या दिवसापासून पुढे करावयाच्या व्यायामाविषयी माहिती घेणार आहोत. आत्तापुरते इतकेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास किंवा हाडांच्या सर्व समस्यांविषयी सोप्या भाषेत अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास व्हिडिओच्या शेवटी दिलेला QR कोड स्कॅन करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता.